माणगाव तालुक्यातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या सह्याद्री ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची आर्थिक स्थिती भक्कम असून ज्यांनी आर्थिक घोटाळा केला आहे त्यांच्यावर कायदेशीर आणि पोलीस कारवाई करून गैरव्यवहार झालेली सर्व रक्कम तातडीने वसूल करण्यात येईल। या पतसंस्थेचा कारभार अत्यंत पारदर्शक असून सभासद ठेवीदार यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन या पतसंस्थेचे चेअरमन ॲडव्होकेट राजू साबळे यांनी माणगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे। सह्याद्री पतसंस्थेच्या एकूण 6 शाखा आहेत। त्यापैकी गोरेगाव शाखेत शाखाधिकारी व अन्य तिघांनी मिळून सोने तारण कर्जामध्ये गैरव्यवहार करून पतसंस्थेची फसवणूक केली आहे। याबाबत गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून गैरव्यवहार करणाऱ्या प्रदीप भोनकर या आरोपीला अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी अतुर चेरफळे याला तपासासाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। तसेच अन्य संशयितांची पोलीस चौकशी सुरू आहे। या प्रकरणात कुणाचीही गय केली जाणार नसून संबंधित गैरव्यवहार करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल। संशयित आरोपी यांच्याकडून कायदेशीर कारवाई करून सुमारे 40 लाख रुपये वसूल करण्यात येणार आहे। त्यांची स्थावर मालमत्ता जप्त करण्यासाठी कारवाई करण्यात येणार आहे। त्यामुळे संस्थेच्या संबंधित ठेवीदारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन चेअरमन ॲडव्होकेट राजू साबळे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे। कर्जामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्या तिथले कर्मचारी प्रदीप भोनकर आणि त्यांचे इतर सहकारी यांनी तो भ्रष्टाचार केलेला आहे। तर त्या संदर्भात आम्ही रितसर पोलीस फिर्याद दाखल केलेली आहे। त्या प्रदीप भोनकरला अटक करून पोलीस पुढचा तपास करत आहेत। फक्त प्रश्न असा तर 27 जणांची खोटी नावं त्यांनी लिहिलेली आहेत। समजा तुमचे अरुण पवार असतील किंवा या खोटी नावांची त्यांनी खोटं सोनं त्या ठिकाणी करून ती तशा प्रकारे तिथं त्यांनी पैसे ते खाल्लेले आहेत। तर विनाकारण आणखी त्यांना चौकशी करायला लागते, खरं खोटं करायला लागते। तर त्यांना आम्ही त्यावर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। त्यांना त्रास होतो त्यावर पण ती पोलिसांची प्रोसेस आहे, त्यामध्ये काय आपण काय करू शकत नाही आहे। पण त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची आम्ही दखल घेणार आहोत। फक्त चौकशीचा एक त्यांना चौकशीला समोर थोडं जावं लागेल। त्यांच्या नावाने खोटी ती प्रकरणं तयार केलेली लक्षात घ्या की त्यामुळे ते माझे त्या ग्राहकांना विनंती आहे की कुणी काही घाबरून जाऊ नये। आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आमची सोबत आहोत। मला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दखल आम्ही घेत आहोत। फक्त चौकशीला एक जबाब तुम्हाला द्यायला लागेल ते आम्ही तुम्ही त्यामध्ये आमचा काही संबंध नाही, ते आम्ही काही सोनं ठेवलेलं नाही एवढं जबाब दिला की त्यांचं काही विषय येणार नाही। बँकेची आर्थिक स्थिती अत्यंत चांगली असून कुठल्याही प्रकारे बँकेच्या याला काही फरक पडत नाही। आम्ही हे पैसे वसूल करण्यासाठी सुद्धा सिव्हिल कोर्टनुसार आम्ही ते दाखल करणार आहोत। जे काय असेल ते दाखल करणार आहोत। तेही पैसे वसूल करू आम्ही त्यांच्याकडनं। हे प्रॉपर्टी आम्ही घेतल्या प्रॉपर्टी अटॅच करण्याचा प्रयत्न चालू आहे। त्यामुळं कुणी ग्राहकांनी कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही प्रकारचं संशय मनात ठेवू नये एवढीच विनंती।